प्लॅन होता आणि जो विजन प्लॅन आहे त्याच्यासाठी आपण सगळ्यांना तिथे बोलवलं, कारण की आतापर्यंत आपले जेवढे हे पत्रकारांसोबत माझं जेवढेही जेव्हा संवाद झाला तेव्हा मी एकच सांगितलं होतं की जो मी विजन प्लॅन तयार केलाय तो मला सांगायचा नव्हता, पण मी आज तुमच्या सगळ्यांना तो विजन प्लॅन दिलेला आहे. ओके. तसं आता मी जसं म्हटलं की आपल्याला मोठे मोठे ते कॉलेजेस आणायचे, ज्या गोष्टी बंद पडलेल्या त्या चालू करायच्या, शेतकऱ्यांसाठी बारामतीमध्ये जसं KVK वगैरे जशा गोष्टी आपण बघतो त्या पण मला काही नाही एवढ्या मोठ्या लेवलमध्ये पण छोट्या लेवलमध्ये पण मला त्या गोष्टी चालू करायच्या, कारण की काय शेतकऱ्यांचा पण एक अभ्यास असतो आणि आपल्या मतदारसंघात तो अभ्यास शेतकऱ्यांना आहे, पण अजून त्यांचा अभ्यास कसा वाढवायचा त्या गोष्टी पण मला त्यांचा इथे चालू करायच्या. ॲग्रिकल्चर फील्ड म्हणा, IT कॉलेजेस म्हणा, मेडिकल कॉलेज म्हणा, तर राजमाता जिजाऊ साहेबांच्या नावाने मला इथे मेडिकल कॉलेज पण आणायचं आणि तो सगळ्यात माझा ड्रीम प्रोजेक्ट राहणार. मी तेवढं नाव सुद्धा कमवलं ना, ते पण सांगते की सगळ्या विरोधकांना तर मी काम फोडलेलं आहे आणि तुमच्या सगळ्यांना सुद्धा दिसतंय. आपले प्रचाराचे बॅनर पडले जात आहेत, छोट्या मोठ्या गोष्टी करून तर यांना असं वाटतं की आम्ही खूप मोठे होणार आहेत आणि विरोधकांना मला तरी एकच सांगायचं की तुम्ही भास्कररावजी शिंगणे, स्वर्गीय भास्कररावजी शिंगणे यांना इथे मानणारा वर्ग अजून सुद्धा आहे, 90% आहे, पण तुम्ही एक लक्षात घ्या की त्या बॅनरच्या मागे माझ्या आजोबांचा सुद्धा फोटो आहे. माझा बॅनर फाडताना तुम्ही त्या माणसासह सुद्धा फोटो फाडताय. ऍटलिस्ट नाही माझी किंमत करत, तुम्ही मला घाबरले, मला विरोध करताय, पण तुम्ही स्वर्गीय भास्करराव शिंगणेंना तर विरोध नाही करत आहे ना, कारण की त्या माणसाच्या भरोशावर इथे खूप लोकांना मतं भेटतायत, त्यांच्या नावाखाली तुम्ही मतं पण घेताय, पण त्यांचा तर बॅनर नका फाडू ना. आता हे बघा, भरपूर माझ्याकडे CCTV फुटेज आलेले आहेत. कसं मला कोणाचं नाव नव्हतं घ्यायचं, पण CCTV मध्ये तर सरळ तुतारीचे लोक त्याच्यात दिसत आहेत, त्याचे कार्यकर्ते त्याच्यात दिसतात, पण मी हे पण नाही म्हणत की त्यांनी त्यांचे आता ते मनाली करताय का कोणाच्या सांगण्यामुळे करताय याच्यात मला काही पडायचं नाही. माझं एकच त्यांना म्हणलंय. ही घटना कुठली आहे CCTV फुटेजवर? भरपूर आता मतदारसंघाचे साधन, मला गावांचे नाव नाही घ्यायचे, कमीत कमी माझे 11 ते 13 बॅनर फाडले, त्याचे फोटोज पण आमच्याकडे होते, मी व्हायरल सुद्धा केले होते. तसं आहे, बॅनर फाडून काही भेटणार नाही. ओके. बारामती सगळ्यांना माहिती, बारामती KVK पण सगळ्यांना माहिती. चला बारामती बरोबर इथं नाही करायची, पण बारामती सारखं सिंडिकेट राजाचं विजन मला प्लॅन करायचं. MIDC म्हणा, कॉलेजेस म्हणा, भरपूर काही गोष्टीमध्ये इथं आणायची. नवरदेवला प्लॅन पण झालेला जिजाऊ साहेबांच्या नावाने मला एक मेडिकल कॉलेज उभारायचं. निवडून आल्यानंतर कॉलेजचं काम पहिल्यांदा सुरू होणार आहे, शासनाकडे आपण विनंती करणारच आहे. ते झालं तर मला जिजाऊ साहेबांच्या नावाने मेडिकल कॉलेज मला दिसूनच आहे. त्याच्यात इंजिनिअरिंग कॉलेज IT सेक्टरमध्ये आपण नाही जास्त, पण थोडंफार आपल्याला चालू करावंच लागतं, कारण की मतदारसंघाचे भरपूर लोक बाहेर शिकायला सुद्धा आहेत, कारण की आमच्या इथे रोजगार नाही, रोजगार नसल्यामुळे सगळी पब्लिक बाहेर शिकायला जॉबला सुद्धा. MIDC सारखे छोटे छोटे प्रकल्प आम्हाला तिथे आणायचे. आता बारामतीचं सगळ्यांना माहिती आहे, बारामतीचे रस्ते अजून बेनिफिट कसा भेटेल, कारण की काही लोकांना कसं आमच्या दोन चालतं, सोयाबीन आणि कापूस, त्याला पण आपण इथे भरपूर लागवड करू शकतो. त्यासाठी पण माझा प्रयत्न राहणार. पत्रकार परिषद मी माझे विजन दाखवण्यासाठी इथे बोलवलंय आणि पेटी बंद करणं नाही करणं या गोष्टी कुठून येत नाही. जर मी इलेक्शनला निवडणुकाला फक्त 2 दिवस, वोटिंगला 2 दिवस राहिलेले आहेत आणि जर मला माझी पेटी बंद करायचीच असते तर मी घरी बसली असती ना, मी मतदारसंघात आज पण नसते दिसले, 1 वर्षापासून पण मी तुम्हाला इथे दिसली नसती.
आणि तुम्हाला मी सांगते माझी परिस्थिती, फॉर्म भरण्यापासून ते आतापर्यंत या अफवा तुम्हाला येतच जाणार आहे. पण मी तुम्हाला सांगते ना, माणूस जेव्हा राजकारणात उतरतो त्यांनी दोन्ही गोष्टी घेऊन उतरलं पाहिजे, हार आणि जीत. बरोबर. तुम्ही जिंकूही शकता आणि तुम्ही पडूही शकतात. मी दोन्ही गोष्टी घेऊन इथे उतरली, पण मी स्थिर थांबली. माझ्यावर पण भरपूर दबाव आला, प्रेशर आला, पण मी म्हटलं लढणार, 100% लढूनच दाखवणार, कारण की ही माझी मेहनत आहे आणि लोकांचा विश्वास आहे. लोकांनी माझ्यावर खूप विश्वास दाखवला आणि मतदारसंघाच्या लोकांनी मला खूप प्रेम दिलं इथे. काही दिवस तर म्हणजे मी तुम्हाला सांगते उपाशी राहून राहून मी मतदारसंघात फिरलेली आणि मला नाही वाटत माझ्या एवढं इथे कोणी मतदारसंघात आज फिरलेले. जे आमदार होते ते पण कधी त्यांनी एवढं 5 वर्षात कष्ट नाही घेतले. माझी आमदार असतील त्यांनी कष्ट नाही घेतले. आता निवडणुकीत सगळे लोक कष्ट घेणार आहेत, सगळे लोक घरोघरी जाणार आहेत. पण मी एकटी पोरगी 11 महिन्यापासून एकूण एक घर, एकूण एक माणसाच्या घरी मी स्वतः गेलेली. तुम्ही सगळे लोक पण मला पर्सनली आज इथे गायत्री शिंगणे हे नाव ओळखतात. आणि पेटी बंद करायचा प्रश्न येत नाही. मी जसं काल पण परवा पण बाईट दिली होती, रोज अफवा येणार. मी तर सांगते ना, वोटिंगच्या दिवशी सकाळपर्यंतही अफवा येणार की मी पळून गेली, मी गायब झाली. भरपूर गोष्टी, कारण की माघार घ्यायच्या 4 तारखेला जेव्हा विड्रॉलची तारीख होती त्या दिवशी पण लाईन लागलेली होती तहसीलच्या बाहेर की मी येणार आहे, 2:30 वाजता मी विड्रॉल करणार आहे, हे करणार आहे, ते करणार आहे. पण खरं सांगते मी त्या दिवशी इथे नव्हतीच. भाऊबीज होते, दिवाळी होती, आम्ही आमच्या मामाच्या घरी गेलो होतो, दिवाळी साजरा वगैरे केली. मस्त 5 तारखेला आली, प्रचाराला सुरुवात केली आणि मला असं वाटतं 5 तारखेला नारळ फोडून आपल्या प्रचाराला मी सुरुवात केली होती. आणि राहायला पेटी बंद व्हायचा विषय, पेटी बंद होणार नाही. इतर कोणाला त्यांच्या पेट्या बंद करायच्या असतील ते करतील घाबरून, आपली पेटी बंद होणार नाहीये. आणि 23 तारखेच्या निकालाला तुम्हाला कळून जाईल ना कोणी पेटी बंद केली आणि कोणाची पेटी बंद जनतेने केली. घडवणार, फक्त ताकद थोडी जास्त लावा लागेल, पण घडवणार. पण घेतली होती कामाची, दादा पण बोलले की काम चांगलं आहे, सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहेत, खूप तुम्ही नाव कमवू शकता. आणि एवढ्या कमी वयात जमन एवढं नाव कमवणं म्हणजे छोटी गोष्ट नाही. आणि आज मी जे पण आहे हे फक्त आणि फक्त माझ्या पायावर उभी जी आहे ना, हे फक्त माझ्या मेहनतीमुळे. मी निवडणूक लढत आहे, तुमचा 2 नंबर 3 नंबर प्रतिस्पर्धी कोण? हे बघा, आता प्रत्येक ज्या निवडणुकीत आपण उभं राहतो आपलं विरोधक असतातच. आता आजच्या घडीला मला असं वाटतं मतदारसंघामध्ये अपक्ष उमेदवार पकडून 15 ते 16 जण उभे आहेत. आणि 25 वर्षाचा माणूस आणि टर्म खूप मोठी असते, त्यांचा अभ्यास पण खूप मोठा आहे. पण असं आपण कोणाशी कॉम्पिटिशन नाही करू शकत, कारण की सगळ्यांचं काम करण्याची पद्धत खूप वेगळी असते. साहेबांची वेगळी आहे, खेडेकर साहेबांची वेगळी आहे, माझी वेगळी आहे, मनोज भाऊंची, सगळ्यांची वेगवेगळी असते. पण माझं एकच म्हणणं आहे, सध्याचा आता तुम्ही जसं म्हटलं तर विकासाच्या बाबतीत कॉम्पिटिशन माझं कोणी नाही, मी एकटीच आहे. कारण की विकासाच्या मुद्द्यावर जर समोरचा माणूस जर बोलला असता, स्थानिक आमदार का माजी आमदार का अजून कोणी, तर मी समजलं असतं की नाही बाबा हे आपली बरोबरी करू शकतात, आपला जो विजन प्लॅन आहे याच्यापेक्षा जास्त विजन प्लॅन ते इथे करू शकतात. पण मला माझ्या कानावर तर आजपर्यंत हे आलंच नाही की कोणी बोललेलं आहे की आम्ही हे करू, आम्ही ते करू, का असं करू. सगळे एकच म्हणतात, यांनी हे केलं नाही आणि त्यांनी ते केलं नाही, बस. आता पहिले जर पक्षाचा तुम्ही म्हणाल तर पक्षाचं काय राहतं, पक्षाचे पदाधिकारी जिथे पक्ष तिथे ते लोक असतात. ठीक आहे, असं मी त्यांना नावं नाही ठेवत, आता शेवटी ते त्यांच्या पक्षाचं काम करतात. राहिला माझ्या कार्यकर्त्यांचा विषय, कार्यकर्त्यांना आता सगळेच कार्यकर्ते इथे पण आहेत, सगळ्यांना दबाव टाकला, धमक्या दिल्या, पण मी तुम्हाला सांगते एक कार्यकर्ता सोडून नाही गेलाय, एक नाही. सगळे म्हणेल ताई जे होईल ते बघून घेऊ, पण आम्ही एक जण विकल्या जाणार नाही. आज सगळे तुम्हाला इथे दिसतील, सगळेच इथे. आता कोणी कामासाठी कुठे असतं, कोणी कुठे असतं. माझ्यासोबत मी तुम्हाला सांगते पदाधिकाऱ्यांना मला इथे नावं घ्यायचे नाही आणि मी ते माझ्या लिस्टमध्ये नाही येत. जेवढेही माझे कार्यकर्ते आणि कार्यकर्ते हे सगळे माझे भाऊ आहेत. 5 वर्षापासून हे लोक माझ्यासोबत काम करतायत आणि 5 वर्षापासून माझ्याकडे फक्त एक पक्षाचं पद होतं, बाकी काही माझ्याकडे काही जास्त मोठ्या गोष्टी पण नव्हत्या. पक्षाचं काम करता करता पद भेटलं, पद सांभाळत गेली.
पण ह्या पोरांनी एकाने मला सुद्धा आणि माझ्या भावाला सोडलं नाही. उलट त्यांना बघून अजून युवक लोक युवती सगळ्या माझ्याकडे वाढत गेले. कोण म्हणतं माझे सगळे सोडून गेले, आज सगळे माझ्यासोबत इथेच. आणि मला एवढी खात्री, आजी आमची नाही 2019ला साहेबांच्या फक्त एकदा वोटिंगच्या वेळेस आले तेव्हापासून आजी बेड रिटर्न असल्यामुळे फक्त घरातल्या घरात. नाही केला असता तर फोटोज मध्ये वगैरे दिसून गेला असं ना, असं काही नाही. माझं एकच म्हणणं आहे की माझ्या बाबतीत फक्त असं वाटतं की रोज वेगवेगळ्या अफवा येतात, अफवांवर भरोसा करणं नाही करणं आता हे जनतेचं काम. आजीची इच्छा आहे का तुम्ही? आजीची इच्छा पण आहे. आजी मला एकच म्हणते की मी माझ्या मुलाला 25 वर्ष दिले, पण मी आता हा वर्षां पुढचे येणारे सगळे जोपर्यंत मी येत तेव्हा मी माझ्या नातीलाच देणार. त्यांचे व्हिडिओज पण आहेत, ते पण काही मला दाखवायचे नाही आहेत आजींचे. आता तर आजीला वोटिंगला पण यायचंय. मला आता रोज आईलाही म्हणते मला प्रचाराला घेऊन चला, मला वोटिंग करायचं, माझ्या नातीचं पहिलं इलेक्शन आहे, मला माझ्या नातीला वोट करायचं, पण कंडिशन अशी म्हणून आम्ही घेऊन नाही येऊ शकत. नाही आता हे बघा, शेवटी त्यांचा मुलगा आहे. आता त्यांना एवढं कळत नाही, आता त्यांचं वय पण झालेलं आहे, पण त्यांनाही कळतं ना, एवढा इतिहास त्यांनी बघितलाय. शेवटी त्यांची पण इच्छा होती की छोटा मुलगा जेव्हा त्यांचा होता त्यांनी पुढे राजकारण केलं पाहिजे होतं, पण त्या गोष्टी झाल्या, काही गोष्टी झाल्या. पण आता मी एवढं काम करतेय. आजी अजून पेपर वाचते, रोज पेपरमध्ये काही ना काही बातम्या येतात, हेडलाईन येते, टीव्ही बघते. टीव्ही मध्ये एवढ्यांदा आजीने मला बघितलंय, बोलणं वगैरे आजीचं, बाकी कंडिशन ऑल ओव्हर सगळी चांगली आहे. तर तिला असं वाटतं की नाही बाबा, पोरगी काहीतरी करू शकते आणि तिच्या आजोबांसारखी तिच्यात हिंमत आहे, म्हणून आजी म्हणते की माझं वोट तुलाच. 84 84 तरी मतदारसंघ होते आपल्याला, हाच का निवडला? तुम्ही वेल एज्युकेटेड आहात, हाच का निवडला? आता मतभेदामुळे तुम्ही त्यांच्या विरोधात उभे आहात का? आता इतर मतदारसंघाचं तुम्ही बघितलं असेल, इतर मतदारसंघामध्ये तुम्हाला भरपूर डेव्हलपमेंट दिसतेच आहे. आता श्वेताताई महालेंनी 5 वर्षाचा त्यांचा मतदारसंघ एवढा सुधरू शकतात. बुलढाणामध्ये पण इतर जे आमदार आहेत त्यांनी सुधरवलाय, पण 25 वर्षात तुम्हाला इथे काय दिसलं, नवीन काय दिसलं? आणि राहिला हाच का, कारण की आमचं मूळ गाव आहे शेंदुर्जन. तसं बघायला गेलं तर आम्ही आहे या मतदारसंघातले. माझ्या आजोबांची सुरुवात, माझ्या वडिलांची सुरुवात, सगळ्यांची सुरुवात इथूनच झाली होती, तर आमची पण सुरुवात इथून झालीच पाहिजे ना. आणि ठीक आहे, बुलढाणामध्ये आम्ही राहतो, सगळ्यांच्या गोष्टी वेगवेगळ्या असतात. माझी आजी आमच्याकडे आज, आणि माझ्या आजीचं सुद्धा तेव्हा या मतदारसंघासाठी खूप योगदान होतं. आजी आणि आजोबांनी कष्ट करून करून हा मतदारसंघ तेव्हा घडवला होता, बँक घडवली होती, हे तुम्हाला सगळ्यांना माहीतच असेल. पण आज आजी बेड रिटर्न आहे, तर आम्हाला तिच्याकडे बघावं असतं. पण मी तुम्हाला सांगते, 1 जानेवारीपासून ते आज नोव्हेंबर आहे, तुम्ही कोणालाही विचारून घ्या, 9 महिने झाले मी सगळ्यांना आजपर्यंत मतदारसंघातच दिसे. आता हा 10वा-11वा महिना आहे, मी एक दिवस सुद्धा मतदारसंघ सोडून बुलढाणाला गेलेली नाहीये. पण फक्त आता आई पण नसते, आईकडे लक्ष देणं आमचं काम आहे. भाऊ पुण्या मुंबईला असतो, राहील हे मी सांगू शकत नाही. जोपर्यंत मतदारसंघाचा विकास होत नाही, सिंदखेडराजा मतदारसंघाचं नाव मोठं होऊ नाही शकत. राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ माँसाहेबांचं हे माहेरघर आहे. साधं तुम्ही त्यांचा राजवाडा सुद्धा सुधरू शकले नाही. त्याच्यासाठी दरवेळेस म्हणतात 300-380 काय जो कोटी रुपये निधी आलाय, 380 का 400 कोटी पकडून चालू आपण. 400 कोटी निधी आला तर तो गेला कुठे? मग तशी सुधारणा तर आपल्याला कुठे दिसत नाहीये, बरोबर की नाही? फक्त आता जर कोणी गेलं असेल राजवाड्यावर तर तुम्हाला दिसत असेल फक्त तिथे काय फॅन्सी लाईट लावलेले, पण ते पण काही चालू नाहीये, ते फक्त लावलेले. त्याच्या समोर आता मोठे मोठे झाडी होते, राजवाड्याचं गेट दिसत नाही. तसंही राजवाडा हे रस्त्यावरून आतमध्ये दिसत आता बरं काढण्यात आलं. त्याच्यावर लोक येतात, कचरा फेकतात. अरे जिजाऊ साहेबांचा राजवाडा होता तो, तर तो आज कसा पाहिजे होता? आता तुम्ही बऱ्याचदा शिवनेरी वगैरे अशा ठिकाणी जा, किती व्यवस्थित मेंटेन करून ठेवलेला आहे. आणि तो राजवाडा बघण्यासाठी पूर्ण महाराष्ट्रातून लाखो लोक येतात, रोज पण येतात. आणि 12 जानेवारीला लाखो संख्येने लोक इथे येतात. तेव्हा पण इतकी वाईट परिस्थिती असते की लोकांना गाड्या लावायला सुद्धा तिथे पार्किंगची सोय नाही. लोकांना मी तुम्हाला सांगते ना, सिंदखेडराजाच्या बाहेर 5, 7, 8 किलोमीटरच्या मागे आपल्याला गाडी लावावी लागते पार्किंगसाठी, आणि बिचारे चालत चालत येतात. तरीही आपल्याला निवडणुकीत का उतरावं लागेल?
मी जसं तुम्हाला आधी म्हटलं, ही निवडणूक मी माझ्यासाठी व माझ्या मतदारसंघासाठी लढतीये, शेतकऱ्यांसाठी लढतीये. शेतकऱ्यांचे सगळ्यात जास्त प्रश्न इथे आहेत. तुम्ही मागे पण बघितलं असेल, मी 2 ते 3 आंदोलन आपल्या इथे केली होती, एक देळगाव राजा, एक सिंदखेड राजा. कारण की काय आहे, विरोधात जाऊन काही भेटत नसतं. आम्हाला पण आमचं भविष्य घडवायचं आणि मतदारसंघाचं भविष्य घडवणं हे आमच्या हातात आहे. आजकाल आम्ही शिकलेला वर्ग आहे आणि शिकलेल्या वर्गाला पण भरपूर काही गोष्टी कळतात. माझंही शिक्षण मुंबई पुण्याला झालेलं आहे, माझ्या भावाचंही मुंबई पुण्याला शिक्षण झालंय. तिथली परिस्थिती बघता आणि आपल्या मतदारसंघाची परिस्थिती बघा, खूप अंतर आहे. हे बघा, असं कुठे लिहिलेलं नाहीये की तुम्ही बुलढाणा हा जिल्हा शहरात तुम्ही कन्वर्ट नाही करू शकत. केलं तर सगळं काही होतं. आणि मतदारसंघ आज बारामती पण शेवटी एक तालुका आहे, ठीक आहे. तो जर एवढा सुधरू शकतो तर आपल्या इथे 25 वर्ष काय नसतं झालं. हेच जर 25 वर्ष माझ्या हातात आज असते ना, तर मी तुम्हाला सांगते दुसरी बारामतीने, आज बारामतीचं जसं पहिलं नाव आहे ना, सिंदखेड राजाचं पहिलं नाव आज महाराष्ट्रात असतं. म्हणजे डॉक्टर राजेंद्र शिंदे हे अकार्यक्षम आमदार आहेत. नाही, मी असं काही, हे बघा आता काय, शेवटी त्यांच्याकडे 25 वर्ष ते आमदार होते, पण त्यांनी काम का केलं आणि का नाही केलं हा त्यांचा भाग आहे. पण जर कामं केले असते तर इथे दिसले पण असते. आता त्यांचे काही लोक म्हणतात की साहेबांनी हे केलं, साहेबांनी ते केलं. अरे केलं असतं तर दिसलं असतं. नाही, आता म्हणतात की केलं तर आम्ही पेपरबाजी केली नाही, आम्ही मीडियाला बोलून या गोष्टी दाखवल्या नाही. कारण की तुमच्याकडे दाखवण्यासाठी काही नाहीच आहे ना, तर तुम्ही दाखवणार काय? जर तुम्ही जर सगळे पूर्ण जर सुधरवलं असतं तर लोकांना डोळे दिलेले आहेत, लोकांनी ते बघितलं असतं. पण लोक, आज तुमचा हा पॉइंट आलेला आहे का? कारण की लोक म्हणतात आम्हाला इथे डेव्हलपमेंट पाहिजे. इथे भरपूर गोष्टींची सुविधा नाहीये. कारण की तुम्हाला सांगते, काही गावाचे रस्ते इतके वाईट आहेत की लोक आम्हाला म्हणतात की ताई हॉस्पिटलमध्ये पोहोचेस तर पेशंटचं काय होईल आम्हाला गॅरंटी नसते. आता ज्या महिलांचा समज 8वा 9वा महिना सुरू होता, तर एक भाग आहे तिथे मी फक्त त्या दिवशी त्यांना असाच प्रश्न केला की तुम्ही करतात काय? तर म्हणे डेटच्या आधी म्हणे आम्ही आमच्या महिलांना म्हणे 8 ते 10 दिवस अगोदर जालना म्हणा, सिंदखेड राजा म्हणा का देळगाव राजाला शिफ्ट करून देतो. मी म्हटलं मग तुम्ही रोडची मागणी का नाही केली? म्हणे मागणी करून पण झाले, रोड सँक्शन पण झाले, पण इथे काही रस्ता बनत नाही. कारण की म्हणे यांचे कार्यकर्त्यांमध्येच भांडणं लागतात आणि ठेकेदारांमध्येच भांडणं लागतात. आता अशा भरपूर काही गोष्टी आहेत. पण आपल्याला मी एकच सांगितलं, आपल्याला कोणाला विरोध करून राजकारणात उतरलेलो नाहीये. शेवटी काय, पिढीने पिढी समोर जाणारच आहे, करूनच दाखवणार आहे. कारण की लोकांना जोपर्यंत बदल होणार नाही तोपर्यंत या इथे मतदारसंघाचा विकास होणार नाही. कारण की लोकांनी, जे स्थानिक आमदार होते, जे माजी आमदार होते, त्यांनी ग्रँटेड घेतले मतदारसंघाला. निवडून यायचं, 5 वर्ष इथे बघायचं नाही. हा, तुम्ही मला निवडून दिलं, निवडणुकीच्या वेळेस रडणं पडणं होतात, जातीवादाचं राजकारण करतात, संपला विषय. त्याच्यानंतर 5 वर्ष तुम्ही कोणाचे कामं होऊ देत नाही आणि तुम्ही स्वतःही कोणते कामं इथे करत नाही. माझी आमदार पण तशी, आजी आमदार पण सगळेच तसेच. मला कोणाला कमी नेमवायचं नाहीये. पण कसं आहे, तुम्हाला जर सरकार, तुम्हाला जर एवढं मोठे मोठे मंत्रीपद पण दिले तर तुम्ही त्याचा उपयोग घेतला पाहिजे होता. याचा बेनिफिट आज आपल्या मतदारसंघाला झाला असता. कारण की मलाही माहिती आहे भरपूर फंड आल्या ना. आता आमच्या मतदारसंघाची कंडिशन अशी आहे, मंत्रीपद असताना जेवढा फंड आला मतदारसंघात विकास कमी, पण बाहेरच्या तालुक्यांमध्ये फंड जास्त झालेला आहे. कारण की त्याची मी हे पण टाकली होती, काय टाकलं होतं, माहितीचा अधिकार सुद्धा टाकला होता. पण तिथे आम्हाला कॉपरेट केलं नाही तहसीलवाल्यांनी. कारण की माहितीच्या अधिकारामध्ये सगळं फंड कुठे किती वापरलाय, कोणत्या गावात वापरला हे सुद्धा तिथे येतं. पण त्यांनी पण आम्हाला तिथे काही जास्त माहिती दिली नाहीये. त्याला आता कमीत कमी 2 महिने झालेत. पण त्याचं पण आम्हाला काल परवा पण मी त्याची नोटीस काढली होती, पण त्यांनी आम्हाला काही जास्त प्रतिसाद दिला नाही. आता शेवटी काय, जे आमदार असतात लोक त्यांना घाबरतात. सगळं केलेलं आहे, पण शेवटी काय, आता आचारसंहिता आहे, भरपूर काही गोष्टी आहेत, आपल्याला काही जास्त त्याच्यात करायचं नव्हतं. माझ्याकडनं जेवढं प्रयत्न होत होता मी केलेलं होतं. पण आता शेवटी वरच्या लोकांनी त्याच्यात कॉपरेट केलं नाही. इलेक्शन झाल्यानंतर आपण काढू शकतो. आणि आता दुसरा विषय असा झालाय की जातीवादाचं राजकारण जे दरवेळेस या मतदारसंघात 25 वर्षापासून चालत आलेलं आहे. आपल्याला कोणताच जातीवादाचं राजकारण करून पुढे जायचं नाहीये. या महाराष्ट्रात, या देशात 18 पकड जाती आहेत. कारण की आज काय आहे, तात्पुरती फक्त 5 वर्षात इथे एकदाच जातीवादाचं राजकारण येतं इलेक्शनच्या वेळेस. आणि त्याच्यानंतर सगळ्या लोक तुम्ही मांडीला मांडी लावून स्टेजवर बसलेले दिसतात. काल पण मी तुम्हाला सांगते, आता भरपूर आमच्या गावात
कोणाच्या महायुतीवाल्यांच्या महाविकास आघाड्यांची रॅली होती आणि महिना काल परवा लागलेली नाहीये. पार्टीचे तिथे कोणाचे खाली इकडे आणि हा कोणत्या जातीचा आहे तर त्याच्यामुळे तिथे भेटून द्यायचं कारण त्यांनी केलेलं आहे. आता ते छोट्या गोष्टी करून काही भेटणार नाहीये. त्यापेक्षा माझं एकच मत होतं की जसं माझा विजन आहे इतर लोकांनी पण तो विजन सेट झाला केला असता तर आज लोकांना तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन पण वेगळा असता. आज लोक मला एवढा प्रतिसाद का बरं देतात कारण की मी फक्त माझ्या स्वतःचं विजन काय आहे त्याच्यापुरती बोलते. यांनी काय केलं त्यांनी काय केलं आपल्याला त्याच्यावर काही करायचं नाही आणि त्याच्यावर बोलून आपल्याला टाइम पण वेस्ट नाही करायचा आहे. कारण की 25 वर्षापासून आपण फक्त त्यांना बोलतच चाललोय की अरे यांनी असं केलं नाही. 5 वर्षात तुम्ही एकदा त्या माणसाचं सगळं काढणार त्यांना शिव्या देणार पण मतं देणार मग परत 5 वर्ष आपण शांत बसून परत 5 वर्षानंतरच ती एकदा गोष्ट बाहेर निघते. पण शेवटी कसं आहे सर्वात आधी तर सगळ्यांना पत्रकार दिनाच्या खूप खूप शुभेच्छा माझ्याकडून. आज सिंदखेडराजा मतदारसंघाचा विकास या मुद्द्यावर आपण आलेलो पण आहे आणि विजन घेऊन मी सिंदखेडराजा मतदारसंघातनं उभी राहिलेली आहे. या अगोदर पण तुमच्या सर्वांना मी सांगितलं होतं की माझं विजन काय राहणार आहे पण मी आज माझं विजन सांगते. आपल्याला आपल्या मतदारसंघामध्ये भरपूर काही गोष्टी इथे सुरू करायच्या आहेत. शेतकऱ्यांसाठी म्हणा युवकांसाठी म्हणा का महिलांसाठी. शेतकऱ्यांचे तर भरपूर प्रश्न आपल्या इथे आहेत कारण की आजकाल सगळ्यांना माहिती आहे की सोयाबीन म्हणा कापूस म्हणा कशाला भाव नाहीये. निवडून आल्यानंतर का आधी सुद्धा जेव्हा मी 1 वर्षापासून काम करतेय मी पण भरपूरदा शेतकऱ्यांसाठी 2 ते 3 आंदोलन घेतले होते. आंदोलनात आपल्याला हेच होतं की पिकाला आपल्याला भाव मिळवून द्यायचा होता. सिंदखेडराजा मतदारसंघामध्ये शेतकऱ्यांचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे कारण की आमच्या इथे सोयाबीन आणि कापूसचा प्रकल्प खूप आहे पण त्याला भाव नाहीये. आता पण सोयाबीनला मला असं वाटतं 4,000च्या आतच भाव आहे आणि आणि कापसाला पण 7,000च्या आतलाच भाव आहे. काही लोक आता मतदारसंघात फिरताना खूप शेतकऱ्यांची पण माझी भेट झाली. सगळे लोक एकच म्हणतात की कापूस काढतोय पण घरी न्यायलाच आम्हाला कमीत कमी 1 ते 2,000 रुपये लागून जातात. तर माझा निवडून आल्यानंतर सगळ्यात पहिला तर शेतकऱ्यांना भाव मिळवून द्यायचा प्रयत्न राहणार आहे. तिथे आम्हाला भरपूर आंदोलन करायचे कारण की आता आपण बघतो पेस्टिसाइड असतात भरपूर जे मशिनरी असतात सगळ्यांवर जीएसटी आहे. जीएसटी हटवण्यासाठी पण मी तिथे आंदोलन करणार आहेत. आम्ही भरपूर मुद्दे तसे लिहिलेलेच आहेत. आता बारामती सगळ्यांना माहिती आहे. बारामतीचा केव्हीके पण सगळ्यांना माहिती आहे. चला बारामतीची बरोबरी तर नाही करायची पण बारामती सारखं सिंदखेडराजाचं विजन मला प्लॅन करायचंय. MIDC म्हणा कॉलेजेस म्हणा भरपूर काही गोष्टी मला इथे आणायच्या आहेत आणि माझा पूर्ण प्लॅन पण झालेला आहे. जिजाऊ साहेबांच्या नावाने मला इथे मेडिकल कॉलेज उभारायचंय आणि निवडून आल्यानंतर कॉलेजचं काम पहिल्यांदा सुरू होणार आहे. शासनाकडे आपण विनंती करणारच आहे आणि ते झालं तर जिजाऊ साहेबांच्या नावाने मेडिकल कॉलेज इथे तुम्हाला दिसूनच जाईल. त्याच्यानंतर इंजिनिअरिंग कॉलेज म्हणा IT सेक्टरमध्ये पण आपण नाही जास्त पण थोडंफार आपल्याला चालू करावंच लागणार आहे कारण की मतदारसंघातले भरपूर लोक बाहेर शिकायला सुद्धा आहेत कारण की आमच्या इथे रोजगार नाहीये. रोजगार नसल्यामुळे सगळी पब्लिक बाहेर शिकायला आहे जॉबला सुद्धा आहे. MIDC सारखे छोटे छोटे प्रकल्प आम्हाला तिथे आणायचे आहेत. आता बारामतीचं सगळ्यांना माहिती आहे. बारामतीतले रस्ते बघा शेतकऱ्यांचे काय तिथे कंडिशन आहे ती पण सगळी चांगली कारण की KVK मध्ये शेतकऱ्यांना ज्या गोष्टी तिथे शिकवल्या जातात तो स्टडी त्यांचा तिथे होतो तो मला माझ्या मतदारसंघात चालू करायचा आहे जेणेकरून की शेतकऱ्यांना अजून बेनिफिट कसा भेटेल. कारण की काही काही लोकांना कसं आहे आमच्या इथे आता 2च प्रकल्प जास्त चालतात सोयाबीन आणि कापूस. त्याशिवाय पण आपण इथे भरपूर काही गोष्टी लागवड करू शकतो त्यासाठी पण माझा प्रयत्न राहणारच आहे. आता राहिला विकासाचा मुद्दा तर सगळ्यांना माहीतच आहे की सिंदखेडराजा मतदारसंघात गेल्या 25 वर्षात काय घडलं पाहिजे होतं आणि काय झालंय. जसे कामं इथे झाले पाहिजे होते तसे काहीच कामं इथे झालेले नाहीयेत. साहेबांकडे पण मोठे मोठे खाती आली होती. आता आरोग्य म्हटलं तर मेडिकल कॉलेज पण इथे येऊ शकत होतं. शिक्षण मंत्री पण होते तर भरपूर कॉलेजाची सुविधा इथे होऊ शकत होती कारण की मला असं वाटतं 11वी 12वी नंतर आपल्या इथे कॉलेजेस नाहीत. इंग्लिश मीडियम म्हणा मराठी मीडियम म्हणा सगळे मीडियम इथे पाहिजे. CBSE म्हणा
तर ते पण माझं विजन आहे, तो पण आपल्याला चालू करावंच लागणार आहे. कारण की बुलढाणा जिल्हा मध्ये सहकार विद्या मंदिर शाळा आहे आणि आमच्या इकडचे सगळे मुलं आणि ज्या सहकार विद्या मंदिर ज्या स्कूल आहेत ते आमच्या मतदारसंघात मराठी मीडियम मध्ये आहेत. आणि इथून मग पोरांना तिथे म्हणजे मतदारसंघाचेच मुलं बुलढाण्याला हॉस्टेलमध्ये आहेत. तर त्या आपल्याला सुविधा सगळी इथे द्यावं लागणार आहे. CBSE म्हणा, अजून जे जे असतील इंग्लिश मिडियम स्कूल मला इथे चालू करायचे, जेणेकरून सगळ्यांचं शिक्षण पाणी पण इथेच झालं पाहिजे. फर्दर एज्युकेशन पण आपल्याला मला असं वाटतं की मतदारसंघाच्या मुलांना इथे झालं पाहिजे. म्हणून 11वी 12वी नंतर ग्रॅज्युएशन म्हणा, इंजिनिअरिंग, मेडिकल कॉलेज सगळं मी इथे चालू करणार आहे. 5 वर्षाच्या जेवढं काही होईल त्या सगळ्या सुविधा इथे उपलब्ध मी करून देणार आहे. शेतकरी म्हणा, त्याच्यानंतर सगळ्यात मोठा प्रश्न इथे आहे रस्त्यांचा, पाणी आणि वीज. कारण की भरपूरदा काय होतं, रोज दौऱ्यावर असताना संध्याकाळच्या टायमाला मी कोणत्याच गावामध्ये लाईट पाहिलेली नाही. लोक म्हणतात रात्री लाईट गेली सकाळी येते. तर वीज आणि रस्ते हा सगळ्यात मोठा मुद्दा आमच्या मतदारसंघाचा आहे. त्याच्यानंतर भरपूर जातं काही ना काही माझ्याकडनं जेवढं होत होतं मी आधी 1-1.5 वर्षापासून करतच आली. 5 वर्षापासून मी राजकारणात आहे, पण तेव्हा मी सोशल वर्क म्हणून काम करत होते. जास्त डोकं इथे घालू दिलं नाही म्हणून काही गोष्टी करता नाही आल्या. पण 100% निवडून आल्यानंतर सगळ्यात पहिले या गोष्टी मी इथे पूर्ण करणार. पण मी एक आज सांगते, जेवढे शेतकरी आज रडतायत 5 वर्षात एक पण शेतकरी इथे रडणार नाही. जेवढं माझ्याकडनं योगदान होईल, जेवढं देण्यात येईल, आपण इथे सगळं त्यांच्यासाठी करणार आहे. आता समृद्धी महामार्ग आपल्या इथून गेलेला आहे, सिंदखेड राजा आणि दुसरबीडला 2 पॉइंट आहेत. तर सगळ्यात जास्त मला असं वाटतं साखर कारखाना जो बंद पडलेला आहे, साखर कारखान्याला चालू करायला पण माझ्या आजोबांचं खूप चांगलं योगदान होतं. स्वर्गीय भास्कररावजी शिंगणे यांचं पूर्ण आयुष्य तेव्हा संपूर्ण आयुष्य त्यांचं या मतदारसंघाने दिलं. आणि मी एक सांगते, नाव कमवणार आणि पूर्ण भास्करराव शिंगणेंसारखंच नाव कमवणार आहे. कारण की त्या माणसाने एक दिवस पूर्ण मतदारसंघाला दिला होता. आणि आता सूतगिरणी आणि साखर कारखाना जे बंद पडलेले आहेत हे पण तुम्हाला 5 वर्षाच्या आत तिथे सुरू केलेल्या जातील. कारण की त्याच्याने काय होणार आहे, रोजगार वाढणार आहे. आजकाल सगळे मुलं बाहेर शिकायलाच. आता काल सुद्धा लोकांचे फोन चालू झाले की ते आम्हाला सुट्ट्या नाही भेटत, ते पण आम्हाला वोटिंग करायला यायचंय. कारण की शासकीय जे असतात सर्व्हिससाठी त्यांचं पोस्टल वोटिंग वगैरे होतं, पण बाकीचे प्रायव्हेट जॉबला जे असतात त्यांना लवकर सुट्ट्या भेटत नाही. तरी म्हणा आम्ही प्रयत्न करून, कारण की आम्हाला तुमचं विजन एवढं आवडलं, तर तुमच्या हक्कासाठी म्हणा आम्हाला आमचं मत तिथे वाया नाही घालवायचं. आम्ही मतदान करायला